Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me as Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So yes, back to home. आलोय 24 hours duty करून आणि आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो आता आहे ब्रेकफास्ट टाइम. ॲक्च्युली खूप लेट झाला आहे, वाजले आहेत 11:15. सो ब्रेकफास्ट लेट ऑलमोस्ट किती आवर्स 12, 14, 15 to 16 hours फास्टिंग असं झालं आहे. सो भूक लागली आहे. सो लेट्स गो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो काय स्पेशल आज? मला बनवून कंटाळा आला. खायला खावं पोहे. पोहे बनवायला आठवलं की ह्याचं पीठ होतं डोसा. ठीक आहे आता लाईट पोहे इज एनी टाइम फेवरेट. कधी किती खाऊ शकतो. वरण भात भाजीचा विचार करते. नाश्ता वगैरे करून झालेला वरण आणि भात ह्याचा मी कुकर सुद्धा लावलाय. आता फक्त विचार करते की काय भाजी बनवू. तो एक मोठा आता एक प्रश्न असतो, कारण ऑलमोस्ट सगळ्याच भाज्या होतात पूर्ण वीकमध्ये, पण मग परत ते रिपीट पण नाही व्हायला पाहिजेत, म्हणून मग काहीतरी नवीन नवीन ट्राय करायला लागतं. एनिवेज, सो मला अचानक आठवलं की आज मला करायचं होतं हेअर वॉश, आणि आय मेक शुअर की आदल्या दिवशी रात्री मी ऑइल लावते, मस्त मसाज करते आणि मग झोपून मग सकाळी उठून हेअर वॉश करते. बट ते काल काहीतरी गडबडीत राहून गेलं आणि सकाळचा आता इश्यू काय झालाय, मला हेअर वॉश करायला टाइम नाही मिळत, कारण एवढी गडबड असते ना. म्हणून मग नंतर मी सगळं झाल्यावर आवरल्यावर वगैरे मग परत आंघोळीला जाते आणि मग परत तेव्हा हेअर वॉश प्रॉपरली एकदम निवांत करते. सो आता मी विचार केलं की थोड्या वेळानंतर मी हेअर वॉश करेल, पण त्याच्यावरती थोडासा माझा जो रुटीन आहे हेअरचा की मी ऑइल मसाज करते तो मी लावते. इट्स बीन लाईक मेनी डेज मी एक एसेन्शियल ऑइल यूज करायला लागले आहे अलॉंग विथ माय नॉर्मलवाला ऑइल. एसेन्शियल ऑइल म्हणजे एक हायली कॉन्सन्ट्रेटेड ऑइल असतं जे प्लांटपासनं एक्स्ट्रॅक्ट केलं जातं थ्रू डिस्टिल प्रोसेस. आणि तो जो ऑइल आहे तुम्ही तुमच्या कोणत्याही कोकोनट ऑइल, कॅस्टर ऑइल किंवा ज्या ब्रँडचं तुम्ही एसेन्शियल ऑइल यूज करताय त्याचं ऑइलमध्ये थोडंसं ते ॲड करा, 3 ते 4 ड्रॉप, आणि मग तुमच्या केसांना ते अप्लाय करा. सो असाच एक एसेन्शियल ऑइल मी यूज करते आणि तो आहे सेसाचा रोजमेरी एसेन्शियल ऑइल. हे 100% प्युअर आणि नॅचरल आहे. ह्या एसेन्शियल ऑइलमुळे आपल्या केसांची जी थिकनेस आहे ती खूप छान पद्धतीने होऊन जाते. त्याचबरोबर हेअर ग्रोथ साठी सुद्धा खूप अमेझिंग आहे. आणि आपल्या स्काल्पला जेव्हा आपण मसाज करतो तेव्हा एक प्रॉपर नरिशमेंट देतो तो. पार्ट म्हणजे इट ऑल्सो फाइट्स डॅन्ड्रफ, म्हणजे जे पण आपल्या केसांमध्ये डॅन्ड्रफ जेवढे काही असतील ते सुद्धा निघून जातात. हा जो प्रोडक्ट आहे मेड विथ प्रीमियम स्पॅनिश रोजमेरी एसेन्शियल ऑइल, स्टीम डिस्टिल्ड आहे, 100% प्युअर अँड नॅचरल जसं की मी तुम्हाला सांगितलं, फ्री फ्रॉम मिनरल ऑइल, पॅराबिन्स अँड सिंथेटिक कलर फॉर अ नॅचरल अँड हेल्दी अप्रोच टू हेअर केअर. तो एका बोलमध्ये मी कोकोनट ऑइल घेतलंय. तुम्ही जो ऑइल यूज करत असाल, कोकोनट ऑइल, कॅस्टर ऑइल, जसं की मी तुम्हाला सांगितलं, आणि मग त्यात मी टाकते 3 ते 4 ड्रॉप सेसा एसेन्शियल ऑइल, म्हणजे रोजमेरी सेसा एसेन्शियल ऑइल. यू हॅव टू मिक्स इट आणि ते मग आपल्या स्काल्पला लावायचं आहे. जर इन केस तुम्हाला कोणाला हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्याची लिंक दिलेली आहे. प्लस तुम्ही माझं कुपन कोड सुद्धा यूज करू शकतात, रचना 15 म्हणून, ज्याच्यावरती तुम्हाला काही डिस्काउंट मिळेल. चला मग आता मी मस्त माझ्या केसांना थोडासा अजून थोडा वेळ मसाज करते आणि मग नंतर 2 ते 3 तासानंतर वॉश करेल. बट फॉर बेटर रिझल्ट मी तुम्हाला सांगेल की ओव्हरनाईट लावून ठेवा, म्हणजे तुमचे जे हेअर ग्रोथ आहे ते मस्त होईल आणि त्याचबरोबर तुमच्या केसांचं थिकनेस सुद्धा खूप छान आहे. बस बस, जास्त नाही नाहीसं, एकदाच दाबायचं. इकडे इकडे चल लवकर. लिफ्ट. आज काय शिकवलं टीचरने? बिग हाऊस. काय असतं ते? हाऊस बनवायला असतो, ड्रॉइंग बनवायला असतो. दमलीस तू? फक्त 2च पिक करायचे होता.
चल दरवाजा उघडा आहे, तू डायरेक्ट सरप्राईज दे आहे. घे चल घे. कोण आलंय? हळू कशी होती एक्झाम? बरोबर केलं. राईट लेफ्ट. मग राईटनीच करायचं असतं. राईट हँडनीच करायचं. तू राईट आहे ना. राईट स्लॅन्ट. हो मग केलं. स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, सेमी राऊंड, राऊंड आणि पुढे काय होतं अजून? आणि ते फोनिक्स, ते रेड कलर करायला सांगितलं. केलं काय? कलर केलं का? साऊंड दाखवणार होते. सर्कल पण केलं का तू सगळं? आणि ते पार्टी आहे ना, हे मॅच करायचं. केलं ना बरोबर. मॅच उद्या पण एक्झाम. मॅच केलं. मग किती उद्याची days पण आम्ही केली अभ्यास. किती डेज आहे? पेपर्स मॅच केले. मला वाटलं अच्छा, असं. तिचा एक्झाम अजून स्टार्ट नाही. मला वाटलं उद्या दिवशी. नाही, हा वीक पूर्ण. इट्स लाईक असेसमेंट टाईपची. उद्या आमचं काय आहे? मॅथ्स. मामी 1 to 4 लिहून दाखवलं. ताल 1 to 5 काउंटिंग झालं आपलं. आणि काय होतं अजून एक काहीतरी होतं ना ऐसा. आम्ही उद्याचं पण केलं. आम्ही फुल प्रिपेअर्ड होतो. पूर्ण वीकचं प्रिपेअर्ड होतो आम्ही. हे ना बिग स्मॉल कॉन्सेप्ट पण केलं आपण. हँडरायटिंग किती छान आहे तिची. 1 2 3 म्हणजे आता युजली बॉक्स मध्ये व्यवस्थित काढतात ना, जे बॉक्स आपल्याला यायचं ते 4 लाईन मधलं. तर मी एवढं छान पण 2 नाही आहे फक्त. 2 ला काहीतरी असं काहीतरी पण छान करते. आई आणि बाबांचं जेवण बनवतो एवढं मसाला. तर उचल आणि हे जेवण बनवायची जागा आहे ना. आणि एक मिनिट, युनिफॉर्म कुठे ठेवायचा असतो आल्यावरती? चिकन पीस श्रावण चालू आहे. चिकन पीस अजून 3 आठवडे बाकी आहेत. थँक्यू. अरे तू डॅडी पिक आहे ना. डॅडी पिक आणि मला मम्मी पिक. खा दोघं घ्या. काय बनवलंय पण? चिकन पीस श्रावणात चिकन खायला देते. चिकन पीस, पचेचो, फिश, भात, सूप सगळे का? आणि ना हे चामेचो ती आलू सारखीच वाटते. चामेचो आलू पण अशीच बोलते. तर ते आरू दीदी सारखी आहे का मोठी आई सारखी आहे? तुम्हाला वेगळे नाव विचारते. अनिशा, आरू. अरे वेडी, तू कोणासारखी आहे? अन्नू दीदी सारखी आहेस, अन्वेषा दीदी सारखी आहे का मोठी आई सारखी आहे? जगा वेगळंच यायचं काय. बोला. नायसा सारखी आहे. गुड गर्ल. चाललोय आम्ही मूवीला चाललो. सनीने सांगितलं 6:20 की 7:05चा मूवी आहे. ते पण कुठे? पनवेलमध्ये ना, सी वुड्स. आणि सी वुड्स नाही बोललं तरी इकडनं 15-20 मिनिट्स आहे आम्हाला. आणि ते पण संध्याकाळची ट्रॅफिक. त्यात सनीने एक मस्त चॅलेंज सुद्धा दिलं मला की मला 5 मिनिटात रेडी व्हायचंय. माझं तर सोडा, मी तर आहेच, पण नायसाला पण रेडी करायचंय. ट्रस्ट मी, 5 मिनिटात मी रेडी झालेली. आणि मग फायनली आम्ही एकदम ऑन टाइम असं निघालो. मला असं वाटतं दरवेळेस हा चॅलेंज द्यायला पाहिजे तर आपण कदाचित त्या जागेवर टायमावर पोहोचू. बट ठीक आहे, मजा आली मला. सो आम्ही कोणता मूवी बघायला चाललो ते तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. पोचलो आहोत मूवीला 7:05.
फायनली डन विथ द मूवी. आणि मूवी रिलेटेबल नाही पण मूवी एवढा छान होता. फॅमिली ड्रामा होता. ऑफकोर्स रिलेटेबल आहे. पण म्हणजे आम्ही तर नाही ट्रॅव्हल करत गावी, पण जे पण लोक गावी ट्रॅव्हल करतात, कोकणात जातात, त्यांच्यासाठी खूपच रिलेटेबल असणार आहे. पण सगळी एक पूर्ण फॅमिली कुटुंब, हा म्हणजे एक फॅमिली ड्रामा आहे. खाली बघ, खाली बघ. Only 2. No, this and this. I like it. And this one. सो फायनली आम्ही घरी पोचलेलो आहोत. आजचा दिवस खरंच खूप छान होता. आणि घरात गणपती हा मूवी आम्हाला कधीपासून बघायचा होता. सो फायनली तो आज आम्हाला बघता आला. कारण आता त्याचे हळूहळू शोज सुद्धा कमी होत चालले आहेत. इथे सुद्धा होतं पनवेलला ओरिएंट मॉलमध्ये, पण आता तो नाही दिसत आहे. नाही आहे ना आता? एकच शो आहे. हा, टाइम नव्हता मॅनेज होत. आणि ना आम्ही ना गणपती बाप्पाचं पिक्चर बघितलं. त्यात नायसाने आम्हाला काहीही डायलॉग्स नीट ऐकून सुद्धा दिले नाही. नायसाची काहीतरी एक वेगळीच मजा चालू होती. आणि मला मजाच करायचं होतं. मला मॉलमध्ये चॉकलेट्स पाहिजे. मला इकडे जायचे स्नोमध्ये. समजलं, असं सगळं तिला करायचं होतं. बट डू वॉच. खरंच खूप छान आहे मूवी. एक फॅमिली बॉन्ड त्यांनी दाखवला आहे त्यात. आणि गणपतीच्या टाइमला कसे सगळे लोक आपल्या गावी जातात, खास करून कोकणात जातात आणि तिथे जाऊन गणपती सेलिब्रेट करतात. फॅमिलीज एकत्र येतात त्या निमित्ताने. आणि ते जेवढे ते दिवस असतात गणपतीचे, ते कशा पद्धतीने ते स्पेंड करतात, किती धमाल करतात, कझिन सगळे एकत्र येतात. सो हे सगळं काही त्यात दाखवलंय. पण तुम्ही नक्की बघा, खूपच छान आहे मूवी. आणि मूवी आमचा एवढी घाई करत आम्ही गेलो, बापरे बापरे. म्हणजे 7:05 मूवी होता. अँड तो एवढा डिले झाला ना, लाईक पाऊण तास डिले झाला. 5 मिनिटं बोलून आम्ही सुद्धा तो आमचा जो पेशन्स आहे तो ठेवला. पण त्याच्यानंतर सगळेच ब्लास्ट झाले. कारण 5 मिनिटं तुम्ही म्हणतात आणि तो मूवी स्टार्टच नाही होते. म्हणजे खूप असे भडकलेले. बट फायनली मूवी पाऊण तासानंतर स्टार्टपेक्षा कसं आहे माहिती का, आम्ही ना थिएटर म्हणजे स्क्रीनच्या बाहेरच उभे होतो. आतमध्ये पण आम्हाला एंट्री नव्हती. एनिवे, सो असं काहीतरी. सिनेपोलिसचं म्हणजे सीवूड्सला आम्ही गेलेलो. सिनेपोलिस त्याचं एवढं छान जेस्चर. कारण डिले झाल्यामुळे सगळे असे संतापलेले की मूवी आम्ही एवढ्या वेळ थांबलोत वगैरे वगैरे. बट त्यांनी आम्हाला फ्री कोक प्रत्येकाला दिले आणि पॉपकॉर्न प्रत्येकाला दिलं. सो त्यांचं खरंच खूप छान तो स्वीट जेस्चर होता. सो थँक्यू सो मच. एनिवेज, चला मग उद्याचा दिवस काय असणार आहे ते तुम्हाला आता ह्याच ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो स्टे ट्यून्ड. सो आज आहे 24 आवर्स ड्युटी रेडी झालो आहे रचना किचनमध्ये. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज सी. गुड मॉर्निंग. ब्रेकफास्ट रेडी झाला आहे. ब्रेकफास्टला आहे पनीर पराठा. पनीर होममेड आहे ना, तिथे एवढं सॉफ्ट झालंय तिथे नुसतं चपातीतनं निघते. मग मी छोटे तरी काय आहे तुम्हाला ते यूट्यूब शॉर्ट्समध्ये समजेल. सो स्टे ट्यून. नायसा उठली आहे. नायसाला लवकर झालं, 5:45 रेडी झालं. 6:30 डन. मी 5:45-6 चालू केलं ना, मग मी थांबली तुझ्यासाठी. मग आता हे करायला घेतली बरोबर. सो आता वाजले आहेत 3. सकाळी सनी गेला हॉस्पिटलला, तेव्हाचं तुम्ही ते सगळं काही पाहिलं. त्याच्यानंतर मी फुल बिझी झाली माझ्या कामांमध्ये. मग नायसा मॅडम आल्या. नायसा, त्याच्यावर कुठे चढली? खाली उतर. त्याच्यावर नाही चढायचं, आपण खातो की नाही त्याच्यावर नाही चढायचं, उतर खाली. सो नायसा सकाळी 6लाच उठलेली. म्हणून मग ती जेव्हा स्कूलमधनं आली तर ती व्हॅनमध्येच झोपली. मग वरती आल्यावर पण ती झोपली. मग आता तिला मी उठवलं, मग तिला भरवलं वगैरे. म्हणजे ऑफकोर्स ती स्वतःच्या हाताने जेवली. आणि आता आम्ही चाललो आहोत.
आम्ही आता चाललो आहोत आईला सोडायला, कारण आई चालली आहे उज्जैनला आणि नाव शी इज डुईंग गुड, एकदम फिट आहे. सो डॉक्टरलाच विचारलं की ती आता ट्रॅव्हल करू शकते की नाही, सो ते म्हटलं की हो ती ट्रॅव्हल करू शकते. सो तिची कर्जतवरनं ट्रेन आहे, तिला मी ड्रॉप करणार आहे. तिची फ्रेंड म्हणजे भारती काकी त्यांना ड्रॉप करणार आहे आणि आजी एक आहे त्यांना. सो चला. सो हातात काय बांधले दीदीच तू घेतले दे. नाही सांग तिचं सगळं सामान घेतले, ऑरेंज खायला घेतले, पाणी घेतले, काही खेळणी घेतले, स्वतःचा पूर्ण बंदोबस्त. ट्रेजर बॉक्स आहे का? सॉरी, ठीक आहे ट्रेजर बॉक्स. हळू हळू हम पाणी आहे तिथे. ती गाडी धुतली असेल ना म्हणून पाणी झालं. खाली उतर. फायनली आईला घेतलेलं आहे. नाहीसा जाते का आजी बरोबर? आजी चला हॅपी जर्नी. सावकाश जा, मस्त दर्शन घ्या आणि हो मस्त दर्शन घ्या. आमच्याकडनं पण नमस्कार करा. सावकाश जा, पोचल्यावर कळवा. चलो थँक्यू. काय त्यात येताना पण बोलवा. जास्त सकाळी नका बोलवू. नाही कोण नाही मिळालं तर मला बोलवा, मी येईल. चला सावकाश जा. सो आम्ही आई यांना सोडलं आणि आता मी कर्जत मध्ये आलो. सो मी हे फक्त अभि आणि फाल्गुनीच्या व्हिडिओ मध्येच पाहिलं आहे, म्हणून मी विचार केला की लेट्स विजिट हिअर. ऑफकोर्स आय एम मिसिंग सनी. वाव किती सुंदर आहे ना. इथे जे कोणी राहतं त्यांच्यासाठी किती मस्त आहे ना की सकाळी उठल्या उठल्या एवढ्या भव्य मूर्तीचं दर्शन मिळतंय, आणि ते पण विठ्ठलाचं. चलो जायचं. चलो हा काय थोड्या वेळ राऊंड राऊंड नको बाबू, चल ना जाऊया. ऊन पण पुष्कळ आहे ना. मी इथे बसते मग तू जा. किती पॉझिटिव्ह वाटत होतं तिथे गेल्यावरती. एवढं मस्त ना. हे लांबनं तर छान वाटतं, पण जवळ गेल्यावरती एकदम जवळ गेलं ना की ती मूर्ती अजून एवढी भव्य वाटते आणि मस्त वाटत. चला योगा पण केला तिने. नाही चला काय म्हणतात, जर नसतं ना मी बोली चल चल तर ती अजून तिथे गोल गोल फिरून झालं असतं ना. नाही सर चला नंतर येऊ, बाबांबरोबर येऊ आपण. ठीक आहे. शक्तबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिवा दिवा दीपका कानी कुंद मोतिया. दिवाला पाहून नमस्कार गणती प्रिय बाईला. माझी घरात घरच्या सामना आयुष्य लागो. ओम भू भुवस्वा तस्मै तुल्यं भर्गो सदीमणि धियो यो न प्रचोदयात्. हो
ऑर्डर नायसाची मिल्कशेक आणि फ्राईज पाहिजे. हे काय केलंय हिने ना, काहीतरी इथे येऊन गडबड केली आहे नायसाने. सो वाजले आहेत संध्याकाळचे 7. नायसाची प्रार्थना मस्त झाली आहे. आम्ही दोघी आलो 6 वाजता आम्ही आलो आणि आई ट्रेनमध्ये बसली सुद्धा. 5:30ची जी ट्रेन होती 10 मिनिटं थोडं डिले झालेली. सो इकडनं नव्हती, कर्जतवरनं ट्रेन होती, म्हणून मग तिला मी ड्रॉप करायला गेलेली. आता उद्या ती पोचेल. सो येस, ती चालली ॲक्च्युली इंदोरला चालली आहे, उज्जैन. सो पूर्ण ग्रुप आहे. इकडनं ते असतील कदाचित 15 का 16 जणी आहेत, सगळे आई म्हणजे आमचंच फॅमिली मेंबर्समधलं. आणि आता ती येईल संडेला. सो चला मग, नायसाला पाहिजे ॲक्च्युली नायसाला जायचं होतं फ्राईज खायला. आणि सकाळी 5 वाजता मी उठली आहे आणि एवढं नंतर ड्राईव्ह केल्यानंतर, कारण ऑलमोस्ट 45 मिनिट्स जायला आणि 45 मिनिट्स यायला. आणि मग मी खूप थकली, मला लिटरली झोप वगैरे यायला लागली. मग मी नायसाला सांगितलं की नको, मी तुला घरी जाऊन बनवते, घरी जाऊन बनवून देते. सो काय घरी आल्यानंतर पण काय नायसाने मला आराम करून नाही दिलं. हे पसारा तो पसारा, नुसता पसारा. आता इथे पण बघा किचनमध्ये सगळं क्लेचे पॅकेट्स तिने असेच टाकून दिलेत. सो कितीही आपण बोललो की आपल्याला आराम पाहिजे, तो आराम काय मिळत नाही मुलं असली तर. चला तिला मी फटाफट काहीतरी नाश्ता बनवून देते. आणि आज मी बनवणार आहे पावभाजी. सो पावभाजीचं साहित्य मागवले, कारण भाज्या मी काल घ्यायला गेलेली, बट ज्या भाज्या पावभाजीसाठी पाहिजेत त्या भाज्या माझ्याकडे नाही. लाईक फ्लावर, कॉलीफ्लावर, मग मटार, ह्या सगळ्या गोष्टी मला काल नव्हतं मिळालं. तेल हे सगळं मग मागवले मी. नायसा, हे कोणी केले? हे कचरा कोणी केले? हा, उचलणार कोण? सगळे क्ले फाडले तू? हा का? आणि जरा क्लिप लावजा, तुला मी क्लिप लावलेला तो तू काढलास. हा, टीचरचं लगेच नाव नाही घ्यायचं. आणि हे सगळं डस्टबिन मध्ये टाक. डस्टबिन मध्ये टाकल्यानंतर हँड वॉश करायचं. तू बोल नंतर, पहिले ते टाक डस्टबिन मध्ये. पहिले डस्टबिन, पहिले डस्टबिन, पहिले डस्टबिन, पहिले डस्टबिन. एवढं बसायला कशाला पाहिजे तिथे? हा, उठ आता, पहिले हात वॉश कर. ठीक आहे, आपल्याला ऐक माझं, उद्या तुझं दुसरं असेसमेंट आहे, तर आपल्याला थोड्या वेळाने अभ्यास करायचा आहे. मी ते तुला पहिले फटाफट नाश्त्याला देते आणि मग आपण अभ्यासाला बसणार आहोत. ठीक आहे? गुड जॉब. मला काय बोलते? सो फायनली माझी पावभाजी रेडी आहे. हे मी बाजूला वहिनींना देते, स्वप्नाली वहिनींना. तिथे पाव गरम करत ठेवलेत. अरे जाई कुठे? किचन. मी मस्त तुम्हाला हे दिलंय, तुम्ही फ्राईड राईस बनवत आहे. म्हणजे पेशंटला काहीतरी वेगळं खायला, पण पेशंटला पाव नाही खायचंय, भाजी खा. मैदा.